चला, गुड आफ्टरनून सर्वांना. व्हॉइस क्लिअर आहे का बघा? एक 2 मिनिट आपण वेट करूया, तोपर्यंत बाकीचे विद्यार्थी पण जॉईन होते. चला, विजडम अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर याच्या आधी पण आपलं पहिलं लेक्चर कंडक्ट झालेलं होतं, पण थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे लेक्चर झालं नाही. ठीक आहे. चला, अश्विनी मॅडम. हॅलो अश्विनी मॅडम. बरं, जे लोक जॉईन झालेले आहेत, व्हॉइस क्लिअर आहे का बघा? ओके. चला, तर येणाऱ्या अपकमिंग तुमची राज्यसेवेची एक्झाम असेल, सोबतच तुमच्या संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 3 ची पण ऍडव्हर्टाईज आलेली आहे, बरोबर? वर्ग 2 ची एक्झाम तुमची ऑक्टोबरमध्ये आहे. सगळ्या एक्झामचा विचार करता अर्थशास्त्र हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपण आज थोडंसं अनालिसिस करणार आहोत म्हणा, किंवा स्ट्रॅटेजी सांगणार आहोत. आता इथं होतं काय माहिती का, डायरेक्ट विषयाला हात घालते मी, वेळ न वाया घालवता. तर जे विद्यार्थी प्रॉपर सिलेबस बघून अभ्यास करतात, म्हणजे तुम्हाला माहिती की आयोगाचा एक सिलेबस येतो आणि जास्तीत जास्त एक 4 ते 5 लाईन मध्ये तुम्हाला सिलेबस दिला जातो, बरोबर? त्याच्यानुसार जर तुम्ही तेवढाच अभ्यास करायचं ठरवलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण का, आता तुम्ही बघताय की संयुक्त पूर्व परीक्षा आहे, बरोबर? संयुक्त पूर्व परीक्षेला मी डायरेक्ट तुम्हाला एक्झाम्पल देते. तुम्हाला भारत निर्माण योजनेवरती क्वेश्चन आला, बरोबर? भारत निर्माण योजना याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. तर आता भारत निर्माण योजना हे तर कंबाईनच्या सिलेबसमध्ये नाहीये, हे आहे राज्यसेवा मेन्स आणि राज्यसेवा पूर्वच्या सिलेबसमध्ये, बरोबर? मग जर एखाद्या विद्यार्थ्याने फक्त कंबाईनचा जेवढा सिलेबस दिलाय तेवढाच अभ्यास केला असेल तर त्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही, बरोबर? आता इथं आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त जो आपला स्टॅटिकचा भाग आहे तोच बघणार आहोत. मग तुम्ही म्हणाल की मॅडम, जे बाहेरचे क्वेश्चन येतात, बाहेरून क्वेश्चन जे विचारले जातात, तर त्याचं काय करायचं, तर त्याचं पण आपण बोलणार आहोत, जे आपल्याला थोडंसं करंटशी त्याला जोडावं लागेल. ठीक आहे. चला, तर बघा, आता अपकमिंग तुमची एक्झाम आहे राज्यसेवेची. मे बी तुमच्यापैकी काही स्टुडंट असतील जे एक्झाम देणार पण असतील. एक 15 ते 20 दिवसावर तुमची एक्झाम आलेली आहे. आता त्याच्यासाठी तरी तुम्हाला याचा जास्त बेनिफिट नाही होणार, कारण थोडं 1 वर्ष आधी तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवावी लागते, अभ्यास पण करावा लागतो. पण काही स्टुडंट असे असतील की जे आता जस्ट स्टार्ट केले अभ्यासाला आणि आतापासूनच तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवताय. ठीक आहे. तर आपण इथे बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीनेच. राज्यसेवा पूर्व परीक्षा. ठीक आहे. लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये अर्थशास्त्र, भाग 1 आणि अर्थशास्त्र
भाग 2 या दोन्हीवरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. या दोन्हीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आता इथं बघा, भाग 1 चा जर तुम्ही विचार केला तर भाग 1 मधून तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग सेक्टर असेल, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आहे, त्याच्यानंतर पंचवार्षिक योजनांचा भाग आहे. हा सगळा भाग इथं विचारला जातो. क्लिअर. पण जो आयोगाचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट काय दिलेला आहे, आर्थिक आणि सामाजिक विकास. ठीक आहे. तर राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये विकास या शब्दाला खूप इम्पॉर्टन्स आहे, लक्षात घ्या. तुम्ही काही संकल्पना वाचल्या असतील, वाढ आणि विकास. वाढ आणि विकास या दोन्हीपैकी आपल्या या राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये इम्पॉर्टन्स कशाला आहे, इम्पॉर्टन्स आहे विकास या शब्दाला. ओके. आता तुम्हाला वाटेल की मॅडम हे सगळं का सांगतायत, कारण का जोपर्यंत तुम्ही सिलेबस व्यवस्थित नाही समजून घेत तोपर्यंत तुम्हाला कोणते घटक डीप मध्ये करायचे, कोणते घटक वरवर केले तर चालतात. आणि एक्झाम्पल एक देते मी तुम्हाला की फॉर एक्झाम्पल विद्यार्थी काय करतात, पंचवार्षिक योजनांसारखे घटक फार कॅज्युअली घेतात. पंचवार्षिक योजना ठीक आहे, पंचवार्षिक योजना फक्त वाचायच्या, लक्षात राहतात, फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, पण असं करू नका. पंचवार्षिक योजना तुम्ही जितकं डीप मध्ये करता येतील तेवढं करा. आता याचा फायदा काय होतो लक्षात घ्या. याचा फायदा होतो तुमचं लॉजिक डेव्हलप होतं. इथून तुमचं लॉजिक डेव्हलप होतं आणि राज्यसेवेमध्ये याच लॉजिकचा तुम्हाला उपयोग होतो. असं नाही की फक्त तुम्हाला राज्यसेवा पूर्वलाच उपयोग होतो, राज्यसेवा मुख्यला पण याचा उपयोग होतो, तुम्हाला लॉजिकचा उपयोग. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे लक्षात घ्या. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमचा स्कोर वाढवण्यास मदत करतील. तर आपण बोलत होतो भाग 1 आणि भाग 2 बद्दल. तर भाग 1 मधून जो भाग तुम्ही संयुक्त पूर्व परीक्षेला करता, वर्ग 3 ला करता, इतर छोट्या मोठ्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी करता, बरोबर. भाग 2 जो आहे तो स्पेशली तुम्ही राज्यसेवेसाठी करता. मग आता विद्यार्थी काय करतात, एखाद्या विद्यार्थ्याला माहितच नाही राज्यसेवेचा सिलेबस काय, तो काय करेल, फक्त भाग 1 च पुस्तक वाचत बसेल. आता पुस्तकं कोणती वाचायची, कोणती पुस्तकं घ्यायची हे आपण डेफिनेटली बघूया, पण प्रत्येक विद्यार्थ्याचं मत वेगळं असू शकतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन की तुम्ही रेफरन्स बुक कुठले वापरले पाहिजेत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आतापासून पुस्तकं घेतली असतील किंवा काही विद्यार्थी म्हणतात की XYZ पुस्तक माझ्याकडे आहे मॅडम, मग ते नाही का चालणार, तर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होईल आता तुम्ही एक्झाम देत असाल तर. म्हणून मी आता तुम्हाला इथं रेफरन्स बुक सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. ठीक आहे. तर अर्थशास्त्र भाग 2 वरती तुम्हाला द्यायचा आहे जास्त भर. याचा अर्थ असा नाही की अर्थशास्त्र भाग 1 तुम्हाला स्किप करायचा आहे. आणि जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की संयुक्त पूर्व परीक्षा आहे तिथं सुद्धा तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि मुख्यच्या सिलेबस मधून क्वेश्चन विचारले जातात. राज्यसेवा पूर्वला तुम्हाला करंट अफेअर्सचा थोडासा टच असणारे किंवा तुमचं लॉजिक चेक करणारे क्वेश्चन सुद्धा अर्थशास्त्र मधून विचारले जातात. ठीक आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर असेल. तर हे माझं आज पहिलंच लेक्चर आहे. आठवड्यातून 3 दिवस माझे लेक्चर होतील, तुम्हाला सरांनी सांगितलेलंच असेल. तर आता आपण डायरेक्ट सिलेबस कडे वळूया. तर लक्षात घ्या, आपल्याला जी प्रकरणं आहेत ना त्या प्रकरणांना वेटेज वगैरे आयोगाने काही ठेवलेलं आहे का, नाही. उदाहरणार्थ बघा, इथं आपल्याला पहिलं प्रकरण अभ्यासावं लागतं ते म्हणजे आर्थिक व सामाजिक विकास. आर्थिक व सामाजिक विकास. ठीक आहे. आता हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये तुम्हाला करंट मधून पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, स्टॅटिक मधून पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर आज आपण बोलतोय फक्त स्टॅटिक बद्दल. तर स्टॅटिक मधून तुम्हाला आतापर्यंत विचारले क्वेश्चन म्हणजे आर्थिक वाढ म्हणजे काय किंवा याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत, आर्थिक वाढ. त्याच्यानंतर तुम्हाला एक सिद्धांत विचारला जातो या टॉपिक मधून, तो म्हणजे हर्षमनचा सिद्धांत. हा सिद्धांत तुम्हाला विचारला जातो, बरोबर. आता या सिद्धांतावरती क्वेश्चन आला तर तुम्ही अंदाजे उत्तर देऊ शकता का, नाही देऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हाला तो सिलेबस मधला घटक कव्हरच करावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ना
रोस्टोच्या अवस्था आयोगानं विचारलेल्या आहेत, रोस्टोच्या अवस्था. तर हे कधी कळेल तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही पेपर अनालिसिस करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की हर्षमनचा सिद्धांत, रोस्टोच्या अवस्था या पूर्व परीक्षेला विचारल्या जातात. ओके, क्लिअर. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला याच टॉपिक मध्ये सामाजिक वरकड भांडवल म्हणून एक पॉइंट आहे, सामाजिक वरकड भांडवल, पण याच्यावरती कधी जास्त क्वेश्चन विचारले नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा जो भाग आहे हा करू नका असं मी म्हणणार नाही, एक दोन वेळा वाचून घ्या, पण आयोगाचे क्वेश्चन याच्यावरती जास्त नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही सिलेबस अनालिसिस करा की कोणत्या भागावरती आयोगाचे क्वेश्चन आहेत, कोणत्या भागावरती आयोगाचे क्वेश्चन नाहीत. ओके, हा झाला तुमचा पहिला टॉपिक. अतिशय छोटासा आणि सोपा असा टॉपिक आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय की याच्यावरती आयोगाने क्वेश्चन कशा प्रकारे विचारले ते बघायचंय. आता आपलं जे लेक्चर असेल ते मला वाटते मंगळवारी असेल, तर तिथं मी तुम्हाला PYQ दाखवेन की सिलेबस मधून आपण जे घटक बघितले त्या घटकावरती आयोगाने कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. दुसरा टॉपिक तुमचा राहतो इथं, तो म्हणजे जनसांख्यिकी. आता हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही सगळ्याच एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. जरी तुम्ही स्पेसिफिक राज्यसेवेसाठी म्हणून करत असाल तरी. आणि तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी एक्झाम्पल सांगते. आता या टॉपिक मध्ये तुम्हाला लोकसंख्येची धोरणं बघायला मिळतात, बरोबर. तर लोकसंख्येची धोरणं हा भाग आतापर्यंत आपण समजत होतो की फक्त राज्यसेवा पूर्वला विचारतात किंवा राज्यसेवा मुख्यला विचारतात. पण पाठीमागचे 2 वर्षाचे तुम्ही ग्रुप बी चे पेपर काढून बघा पूर्व परीक्षेचे, तर तिथं सुद्धा तुम्हाला लोकसंख्येची धोरणं विचारलेली आहेत. ठीक आहे. मग हा जो टॉपिक आहे जनसांख्यिकी टॉपिक, या टॉपिक मधून तुम्हाला भरपूर क्वेश्चन विचारतात. प्रीलाच नाही, मेन्सला पण विचारतात, ग्रुप बी ला पण विचारतात, ग्रुप सी ला पण विचारतात. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, खूप मोठा टॉपिक आहे आणि सगळी आकडेवारी आहे. तर इथं सर्वात आधी तुम्हाला माल्थसचा सिद्धांत करायचा आहे. माल्थसचा सिद्धांत किंवा माल्थसचा सापळा असं म्हणतात याला. ओके, क्लिअर. तर हा माल्थसचा सिद्धांत तुम्हाला सगळीकडे विचारला जातोय, बरोबर. जगाची लोकसंख्या, जगाची लोकसंख्या हा पण पॉइंट या टॉपिक मध्ये तुम्हाला करावा लागतो. पण मी इथं थोडंसं एक फुली मारते कारण याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन कमी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलं जातं, भारतातील जनगणना. भारतातील जनगणना इथं तुम्हाला 2001 ची जनगणना, 2011 ची जनगणना, दोन्ही आकडेवारी तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवावी लागते. ठीक आहे. तर हा पॉइंट मात्र तुम्हाला अतिशय डीप मध्ये विचारतात. त्याच्यानंतर आता तुम्हाला कंबाईन राज्यसेवा सगळीकडेच विचारला जाणारा पॉइंट म्हणजे लोकसंख्या बदलाच्या अवस्था. बदलाच्या अवस्था. पाठीमागचा कंबाईनचा पेपर काढून बघा, तिथं तुम्हाला लोकसंख्या बदलाच्या अवस्थेवरती क्वेश्चन सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गृहगणना विचारली जाते, पण शक्यतो तर तुम्हाला गृहगणना जी आहे ती मुख्य परीक्षेला विचारली जाते. इथे मी कंसामध्ये लिहिते मुख्य परीक्षा आणि त्यातल्या त्यात राज्यसेवा मुख्य परीक्षा. ठीक आहे. तर हे जे 5 घटक आहेत, तिथं 5 घटकापैकी तुम्ही हे 2 घटक जे आहेत ना, हे 2 घटक डीप मध्ये नाही केले तरी चालतील प्रिलियम साठी. पण मेन्स साठी तुम्हाला पुन्हा गृहगणना तर करावीच लागते आणि जगाची लोकसंख्या थोडेफार पॉइंट्स केले तरी चालून जाते इथं. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे जनसांख्यिकी मधलाच तुम्हाला इथं ना वृद्धी दर करावा लागतो. आता हे सगळे वेगवेगळे पॉइंट्स न देता मी तुम्हाला फक्त ओरली सांगते की इथं तुम्हाला लिंग गुणोत्तर, घनता, त्याच्यानंतर साक्षरता आहे, स्थलांतर आहे, नागरी लोकसंख्या आहे, धर्मनिहाय लोकसंख्या आहे, जन्मदर आहे, मृत्यूदर आहे, माता मृत्यूदर आहे, हे सगळं तुम्हाला या टॉपिक मध्ये करावं लागतं. ओके, क्लिअर. आणि याच्यामध्येच तुम्हाला PCPNDT ऍक्ट पण करावा लागतो. हा ऍक्ट तुम्ही CDPOच्या एक्झामच्या सिलेबसमध्ये बघितला असेल. PCPNDT ऍक्ट हा तुम्हाला करावा लागतो. आणि सर्वात महत्वाची म्हणजे लोकसंख्या धोरण. लोकसंख्या धोरण तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे. अंदाज तुम्हाला 2026 चे दिलेले आहेत.
प्रत्येक पुस्तकामध्ये लोकसंख्या अंदाज 2026 केले तरी चालतील, नाही केले तरी पण चालतील, कारण इतके क्वेश्चन अंदाजावरती विचारले जात नाहीत. तर हा जो पॉइंट आहे हा बघा, जास्त डीप मध्ये नाही केला तरी चालतो. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राची स्पेसिफिक लोकसंख्या जी आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. महाराष्ट्राची लोकसंख्या. तर राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या, अर्थशास्त्राचा सिलेबस खूप डीप मध्ये करावा लागतो, हे समजून घ्या. वरवर अभ्यास आपल्याला करून इथं चालत नाही. हे 2 टॉपिक झाले. दोन्ही टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. पहिला टॉपिक खूप छोटा आहे, अगदी तुमचा 1-2-3 तासामध्ये पहिला टॉपिक कव्हर होऊन जाईल इथं. पण जो जनसांख्यिकी टॉपिक आहे तो खूप मोठा टॉपिक आहे. आता तिसरं प्रकरण जे राहतं, तिसरं प्रकरण आहे, सर्व विद्यार्थी याच प्रकरणाचा आधी अभ्यास करतात, दारिद्र्य. क्वेश्चन पण भरपूर विचारले जातात, पण इथं राज्यसेवेच्या दृष्टीने तुम्ही कसा अभ्यास करणार, इथं तुम्हाला ना दारिद्र्याची संकल्पना वगैरे करावी लागते, किंवा दारिद्र्याची इथं सगळे पॉइंट्स मी तुम्हाला लिहून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दारिद्र्याची संकल्पना आहे, ठीक आहे, ही तुम्हाला करावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला इथं उपासमारीचा निर्देशांक विचारला जातो. थोडासा करंटचा भाग इथं ओव्हरलॅप होतो. उपासमारीचा निर्देशांक याला काय म्हणतात, GHI म्हणतात, ग्लोबल हंगर इंडेक्स, बरोबर. तो तुम्हाला करंट मधून विचारला जाऊ शकतो. विविध समित्यांची मोजणी, विविध समित्यांची मोजणी. भरपूर ठिकाणी अनालिसिस मध्ये असं सांगितलं जातं की बाबा, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, सुरेश तेंडुलकर समिती जी आहे ही आयोगाची अतिशय आवडती समिती आहे. ठीक आहे. मग तुम्ही फक्त सुरेश तेंडुलकर समितीच करून जाणार का, तर नाही. समजा आयोगाने दुसरी कुठली समिती विचारली, रंगराजन समितीवरती क्वेश्चन विचारला, तर मग आपले मार्क तिथे जाऊ शकतात. तर जितक्या काही समित्या तुम्हाला मिळत आहेत तेवढ्या सगळ्या समित्यांची आकडेवारी तुम्ही बघून घ्या, आणि ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारलेत, उदाहरणार्थ सुरेश तेंडुलकर समिती असेल किंवा रंगराजन समिती असेल, त्याच्यावरती तुम्ही थोडासा जास्त भर द्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला नियोजन आयोगाची आकडेवारी विचारली जाते. याच्यावरती मात्र क्वेश्चन असतो म्हणजे असतो, नियोजन आयोगाची आकडेवारी. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. याला तुम्ही स्टार करा किंवा इम्पॉर्टंट म्हणून नोट करा, कारण नियोजन आयोगाचा जो काही किंवा नियोजन आयोग असं जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये शब्द दिसले तर आपण घाबरतो की हे आपण केलेलंच नाहीये. पण जेव्हा तुम्ही विविध समित्यांची मोजणी करत असता तिथंच तुम्हाला नियोजन आयोगाची आकडेवारी सुद्धा दिलेली असते. फक्त आपण काय करतो, करत नाही किंवा दुर्लक्ष होतं आपलं त्याच्याकडे. ओके, क्लिअर. तर इथं काय करायचं, लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, या सगळ्या समित्या तुम्ही करून घ्या, आणि जे छोटे मोठे गट आहेत ते सुद्धा गट तुम्ही करून घ्या. आता नीती आयोग कार्यदलाबद्दल, म्हणजे नीती आयोगाचे जे काही एफर्ट्स आहेत दारिद्र्य निर्मूलनासाठी, तर ते देखील तुम्हाला इथं करावे लागतात. नीती आयोग कार्यदल, नीती आयोगाबद्दल तर तुम्हाला करंट मधून पण क्वेश्चन विचारले जातात. इव्हन त्याच्या लॉंग फॉर्म पासून त्याच्या बॉडी मेंबर पर्यंत सगळे क्वेश्चन तुम्हाला आयोगाकडून विचारले गेलेत आधीच. त्याच्यानंतर जागतिक बँकेची आकडेवारी विचारली जाते तुम्हाला. जागतिक बँक, दारिद्र्याच्या बाबतीत जागतिक बँकेची आकडेवारी तुम्हाला विचारली जाते. आणि सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन राहतो, इथं लिहिते मी, MPI वरती. याला काय म्हटलं जातं, बहुआयामी निर्धनता निर्देशांक. हा भाग आहे राज्यसेवेला, पण तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षेला आला होता याच्यावरती क्वेश्चन. काय क्वेश्चन होता, नागवणूक दर म्हणून असा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. आता हा नागवणूक दर हा शब्द पुस्तकामध्ये नव्हता, कुठल्याच पुस्तकामध्ये नव्हता. जेवढी रेफरन्स बुक आहेत अर्थशास्त्राची 33.33% समथिंग असं काही ते तुम्हाला नागवणूक दर विचारला होता, पण हा शब्द मात्र कोणत्या पुस्तकामध्ये नव्हता. मग होता कोणत्या पुस्तकामध्ये, तुम्ही जे ग्रॅज्युएशनची पुस्तकं बघता कॉमर्स साईडची वगैरे, तर तिथं हा शब्द होता. पण ज्या विद्यार्थ्यांनी 33
33 हे लक्षात ठेवलंय. काही विद्यार्थ्यांना ऑप्शन वरून कळलं की या शब्दामध्ये अडकायला नको, हे तर आपण कुठेतरी वाचलेलं आहे. म्हणून तुमचं लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. शब्दांमध्ये न अडकता काही कंटेंट आपण वाचलेलं असतं, पण थोडासा शब्द फिरवून वापरला तर आपल्याला तिथं उत्तरं येत नाहीत. तर असा अभ्यास आपल्याला नकोय. आपल्याला समजून घ्यायचंय. जरी आयोगाने कितीही क्वेश्चन फिरवला तरी आपल्याला उत्तरं आली पाहिजेत. ठीक आहे. तर बहुआयामी निरंतर निर्देशांक हा तुम्हाला खूप डीप मध्ये विचारला जातो. याचे काही पुन्हा निकष असतात. त्या प्रत्येक निकषाला गुण दिलेले असतात जे तुम्हाला राज्यसेवेला विचारतात. क्लिअर. याच्यानंतर तुम्हाला इथे गिनी गुणांक विचारला जातो. गिनी गुणांकावरती तुम्हाला करंट अफेअर्स मधून तर क्वेश्चन नसतो, फक्त स्टॅटिक मधून क्वेश्चन असतो की गिनी गुणांक म्हणजे काय. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला पॉवर्टी गॅप इंडेक्स PGI हा पण विचारला जातो. हे सगळं तुम्हाला दारिद्र्य या टॉपिक मध्ये करायचं आहे. इथे दिसताना खूप कमी दिसतं कंटेंट, पण हा टॉपिक पण मोठा आहे. तर हे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, आतापर्यंत 3 टॉपिक मी तुम्हाला डिस्कस केले. 3 टॉपिक मधले 2 टॉपिक तर तुम्हाला सगळ्याच एक्झामसाठी करायचे. कोणते टॉपिक? जनसांख्यिकी आणि दारिद्र्य. पहिला टॉपिक फक्त तुम्हाला ऍड आहे आर्थिक आणि सामाजिक विकास राज्यसेवेसाठी. आता पुढचा जो टॉपिक येतो, चौथा टॉपिक, तो सुद्धा तुम्हाला इथं स्पेसिफिक राज्यसेवेसाठी ऍड आहे असं म्हटलं तरी चालेल. विकासाचा हक्क. विकासाचा हक्क याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला थोडस तुमचा मानवाधिकार किंवा संयुक्त राष्ट्र संघ असेल हा भाग येतो इथे सगळा. मग हा भाग तुम्हाला कंबाईनला वगैरे विचारला जात नाही. संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे काय हे समजल्यानंतर तुम्हाला पुढचा घटक करावा लागतो, मानव अधिकाराची वैश्विक घोषणा. वैश्विक घोषणा याच्यावरती पण थोडे क्वेश्चन कमीच असतात बरं का, लक्षात घ्या. पण हा टॉपिक तुम्हाला करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथं आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार हा पॉइंट इथं तुम्हाला कव्हर करावा लागतो. ठीक आहे. तर इथंपर्यंत सिलेबस तुम्हाला समजला असेल. आता उद्याची एक्झाम देणार असाल आणि हा सिलेबस जर तुम्ही कव्हर केला नसेल तर टेन्शन घेऊ नका. पुढच्या एक्झामची तयारी करताना हा सगळा सिलेबस तुम्हाला आपल्या अकॅडमीवरती कव्हर होईल. तर इथं बघा, आता आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय करार आपण बघितला. आता याच्यामध्ये तुम्हाला शिक्षणाचा हक्क, शॉर्ट मध्ये लिहिते मी इथं, शिक्षणाचा हक्क असेल, त्याच्यानंतर आरोग्याचा हक्क आहे, शिक्षण, आरोग्य, अन्न, अजून काय येऊ शकतं याच्यामध्ये, महिला, बालक, अपंग, बालक आणि अपंग यांचे हक्क. ठीक आहे. तर हे सगळे इथे तुम्हाला अभ्यासावे लागतात. ओके. आणि राष्ट्रीय मानव हक्क आयोग, राष्ट्रीय मानव हक्क आयोग हा भाग तुम्हाला इथं शिकावा लागतो. आता हे तुम्हाला खूप छोटं दिसतं इथं, शिक्षणाचा हक्क, आरोग्याचा हक्क, अन्नाचा हक्क, महिलांविषयक हक्क, बालकांविषयक हक्क, पण हे तुम्हाला डीप मध्ये करायचं आहे. ओके, क्लिअर. हे झाले 4 टॉपिक. 4 टॉपिक नंतर 5वा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आणि सखोल अभ्यास करायचा आहे आपल्याला त्याचा, तो म्हणजे समावेशक विकास. विकास ते अजेंडा. हा टॉपिक मात्र तुम्हाला खूप डीप मध्ये करायचा आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक समावेशन, प्रादेशिक समावेशन आणि वित्तीय समावेशन 3 भागामध्ये हा टॉपिक तुम्हाला बघायचा आहे. आर्थिक
समावेशन हा पहिला भाग येतो. त्याच्यानंतर वित्तीय समावेशन म्हणजे योजना अभ्यासायच्यात आपल्याला सगळ्या गव्हर्नमेंटच्या. वित्तीय समावेशन आणि तिसरा भाग आहे प्रादेशिक समावेशन. ठीक आहे. तर आर्थिक समावेशन, प्रादेशिक समावेशन आणि वित्तीय समावेशन. आता याच्यामध्ये सगळ्यात छोटा भाग कोणता आहे? वित्तीय समावेशनाचा भाग छोटा आहे. ओके. वित्तीय समावेशनामध्ये तुम्ही काय अभ्यासता? उदाहरणार्थ बघा, तुम्हाला ना इथं लिहिते मी फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आयोग जनधन योजनेवरती क्वेश्चन विचारतो. जेव्हापासून योजना लागू झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक एक्झाम मध्ये जनधन योजनेवरती क्वेश्चन आहे. तर हे येतं वित्तीय समावेशनामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्येच रंगराजन समितीबद्दल विचारलं जातं. नचिकेत मोर समिती आहे. त्याच्यानंतर आधार वित्तीय समावेशनासाठी आलेली आहे. बरोबर. प्रधानमंत्री जनधन योजना, स्वाभिमान योजना, नचिकेत मोर समिती आणि रंगराजन समिती हा भाग आपल्याला अभ्यासाचा आहे वित्तीय समावेशनामध्ये. प्रादेशिक समावेशनामध्ये काय येतं बघा, शब्दावरती फोकस करा. प्रादेशिक समावेशन याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल अभ्यासावा लागतो आणि एक महत्वाची समिती तुम्हाला इथं अभ्यासावी लागते, ती म्हणजे केळकर समिती. केळकर समिती. जर कधी केळकर समितीचा उल्लेख कुठं वाचला नसेल तर वाचून घ्या. राज्यसेवेला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे UBI बद्दल इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. हे UBI म्हणजे काय? वैश्विक मूलभूत उत्पन्न, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. बरोबर. त्याच्यानंतर HDI वरती तर सगळ्याच एक्झाम मध्ये क्वेश्चन असतात आणि IHDI हे 3 घटक तुम्हाला इथं इम्पॉर्टंट आहेत प्रादेशिक समावेशनामध्ये. आता हा वरचा पॉइंट मी शेवटी का ठेवलाय? कारण वरच्या पॉइंट वरती क्वेश्चन थोडे जास्त विचारले जातात, कंटेंट पण खूप जास्त आहे. इथं बघा, तुम्हाला आर्थिक समावेशनामध्ये तुम्हाला रोजगार, इथं 1 नंबर देते मी, रोजगाराशी रिलेटेड तुम्हाला खूप साऱ्या स्कीम आहेत सरकारच्या, त्या तुम्हाला विचारल्या जातात. अगदी मनरेगा पासून तुम्हाला स्वर्ण जयंती योजना असेल, जवाहर रोजगार योजना आहे. बरोबर. नेहरू योजना आहेत किंवा तुम्हाला स्त्री शिक्षणाच्या योजना विचारल्या जाऊ शकतात. आरोग्याशी रिलेटेड आहेत, अन्नाशी रिलेटेड आहेत. अन्न या घटकाशी रिलेटेड तुम्हाला आयोगाने कंबाईनला क्वेश्चन विचारलेत बघा. उदाहरणार्थ मध्यान्ह भोजन योजना आहे. ठीक आहे. किंवा राष्ट्रीय पोषण मिशन आहे. ओके. सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे किंवा अन्नाचा हक्क मध्ये तुम्हाला अन्न सुरक्षा कायदा, कधीचा आहे अन्न सुरक्षा कायदा, तर तो तुम्हाला इथं विचारला जातो. ठीक आहे. आर्थिक समावेशनामध्येच तुम्हाला पेयजल आणि स्वच्छता हा सुद्धा भाग येतो. पेयजल आणि स्वच्छता. आता याच्यामध्ये काय विचारतात तुम्हाला? राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम विचारला जातो. इथं मी लिहित नाही, फक्त ओरली सांगते. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम तुम्हाला विचारला जातो. गतिमान ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम विचारला जातो. बरोबर. स्वच्छ भारत मिशन याच्यावरती क्वेश्चन आहेत. निर्मल भारत अभियानावरती क्वेश्चन आहेत. संपूर्ण स्वच्छता अभियानावरती क्वेश्चन आहेत आणि इथं तुम्हाला करंट अफेअर्स मधून पण क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. स्वच्छतेशी रिलेटेड पुरस्कार दिले जातात, स्टेटला दिले जातात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल तर जिल्ह्यांना दिले जातात. ओके. निवारा याच्यामध्येच येतं. निवाऱ्याशी रिलेटेड पण तुम्हाला योजना विचारल्या जातात. उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना, राजीव आवास योजना, वाल्मिकी आंबेडकर आवास योजना किंवा समग्र आवास योजना. नाव सिमिलर आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायला इथं तुम्हाला चान्स आहे. बरोबर. तर मल्टिपल टाइम तुम्हाला इथं रिव्हिजन करावीच लागते, लक्षात घ्या. ओके. चला पुढे आपल्याला याच्यामध्येच इंधन, वीज आणि रस्ते याच्यावरती पण ज्या काही योजना आहेत आयोगाच्या, आपल्या सरकारच्या, त्या तुम्हाला विचारल्या जातात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि प्रधानमंत्री उजाला योजना आयोगाने विचारलेल्या योजना आहेत. बरोबर.
आणि जो मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला एक्झाम्पल दिलं होतं ना, भारत निर्माण, ते सुद्धा आर्थिक समावेशनामध्येच येतं. भारत निर्माण फक्त कोणत्या भागामध्ये येतं? ग्रामीण विकास योजनेमध्ये येतं. ग्रामीण विकास योजना, उदाहरणार्थ भारत निर्माण सांसद आदर्श ग्राम योजना आयोगानं विचारलेली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन, 20 कलमी कार्यक्रम, अमृत योजना, स्मार्ट सिटी मिशन, प्रत्येक पॉइंट वरती आयोगाचे क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. तर सर्वात मोठा टॉपिक हा. टॉपिक म्हणजे इथं काय आहे, फक्त गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्हाला करायचे व्यवस्थित. याच्यानंतर तुम्हाला प्रकरण 6 आहे, ते आहे सामाजिक क्षेत्र सुधारणा. सामाजिक क्षेत्र सुधारणा, ठीक आहे. याच्यावरती पण तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन विचारले जातात. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला ICDS असेल, ICPS असेल किंवा बालश्रम कायदा आहे, शिशुगृह योजना आहे, संरक्षण योजना आहेत, या योजना तुम्हाला इथं कराव्या लागतात. किंवा महिलांविषयी स्टेप कार्यक्रम, महिला आयोग असेल, स्वयंसिद्धा असेल, उज्ज्वला असेल, असे छोटे छोटे ज्या योजना आहेत त्या तुम्हाला इथं कराव्या लागतात. किंवा बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या समृद्धी योजना आहे, भाग्यश्री योजना आहे, मनोधैर्य योजना आहे. तर जवळजवळ हा जो भाग आहे ना, सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीमचा भाग इथे येतो, लक्षात घ्या. आणि याच्यानंतर जे प्रकरण 7 आहे ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे, ते म्हणजे शाश्वत विकास म्हणजे काय. शाश्वत विकास म्हणजे काय. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इम्पॉर्टंट टॉपिक, इथून तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेत. उदाहरणार्थ रिओ परिषदा, अजेंडा 21, MDG गोल, SDG गोल, पॅरिस करार, कॉप परिषदा असतील, बरोबर. त्याच्यानंतर आपल्या भारताचे शाश्वत विकासासाठी काय प्रयत्न आहेत, क्लिअर. आणि 8वा टॉपिक जो येतो, जो शेवटचा टॉपिक आपण म्हणतो, याच्यामध्ये तुम्हाला पंचवार्षिक योजना वगैरे अभ्यासाव्या लागतात. विकासाचे नियोजन, विकासाचे नियोजन, ठीक आहे. तर असा आहे आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस, जो तुम्हाला आयोगाने दिलेला आहे. पण फक्त सिलेबस बघूनच अभ्यास नाही करायचा आपल्याला, तर पेपर अनालिसिस करायचंय. काही घटक तुम्हाला करंट अफेअर्स मधून विचारले जातात, पण ते क्वेश्चन तुमचे करंट मधून कव्हर होतातच होतात. पण हा टॉपिक, सॉरी, हा जो सिलेबस आहे, जर तुम्ही डीप मध्ये केला तर तुमचं लॉजिक डेव्हलप होतं आणि त्या लॉजिकच्या बेसवरती तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह पण होतात, ठीक आहे. तर लेक्चर कसं वाटलं तुम्ही फीडबॅक नक्की द्या. आठवड्यातून 3 दिवस आपले लेक्चर राहणार आहेत, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या अकॅडमीला पोहोचवा आणि तुमचे फीडबॅक आमच्या अकॅडमीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. फीडबॅक नक्की द्या. तर थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.